रोज नवे राडे, नवी समीकरणं आणि टास्कमधील चुरस प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. मात्र आता या शोमधून एक अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. गेल्या 50 दिवसांपासून प्रेक्षकांच्या कानठळ्या बसवणारी स्पर्धक रुचिता जामदार अखेर घराबाहेर पडल्याची चर्चा रंगली आहे. रुचिताच्या आवाजाला प्रेक्षक वैतागले होते. बिग बॉसचा हा खेळ सुरू झाल्यापासून एक स्पर्धक एलिमिनेट होत गेला, पण प्रेक्षक सर्वाधिक नाराज होते ते म्हणजे रुचिता जामदार हिच्या वागण्यावर. सोशल मीडियावर प्रत्येक प्रोमो किंवा क्लिपखाली रुचिताला बाहेर काढण्याची मागणी नेटकरी वारंवार करत होते. तिचे विनाकारण आरडाओरडा करणे आणि इतरांच्या मुद्द्यांमध्ये विनाकारण घुसून आपला आवाज वाढवणे या गोष्टी प्रेक्षकांना नकोशा झाल्या होत्या. गेल्या संपूर्ण आठवड्यात सर्वाधिक स्क्रीन टाईम हा विशाल आणि रुचिता यांनाच मिळाला. रुचिताने विशालवरील आपली प्रेम व्यक्त केले होते, पण गेल्या आठवड्यात तिने त्याच्या खिशातूनच पॉवर की चोरली. यामुळे दोघांमध्ये मोठे खटके उडाले. घरातील इतर स्पर्धक सतत रुचिताला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होते, तरीही तिने विशालला साथ देण्याचे ठरवले. मात्र प्रेक्षकांच्या कौलानुसार रुचिताला तिचा प्रवास अर्धवटच सोडावा लागला आहे. रुचिता ही टॉप 5 पैकी एक प्रबळ स्पर्धक मानली जात होती. तिची स्ट्रॅटेजी आणि गेम प्लॅन्स उत्तम होते. प्रत्येक भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुख तिला सतत सतर्कतेचा इशारा देत होते. तिच्या वागण्यात सुधारणा व्हावी अशी अपेक्षा होती, पण त्यात बदल झाला नाही. शेवटी नको तेच झाले आणि रुचिताला बिग बॉस मराठीचा निरोप घ्यावा लागला. रुचिता घराबाहेर पडल्यानंतर आता विशाल पूर्णपणे एकटा पडला आहे. त्याच्या टोळीतील सर्व सदस्य आधीच बाद झाले आहेत.